महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात समर्थांनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्याच कृपेने ते सगळं घडत आहे. आज निरूपणासाठी विवेचनासाठी 12वा श्लोक आपण घेणार आहोत. तो श्लोक काय आहे ते आपण बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगितलं या श्लोकामध्ये समर्थांनी की मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. संतांची भूमिका काय आहे, संत कशा पद्धतीने त्यांचं आयुष्य जगत असतात, हे थोडक्यामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि हा उपदेश आपल्याला केलेला आहे की आपण जेव्हा साधन मार्गावर वाटचाल करत असतो त्यावेळेला संतांना आपल्याकडनं काय अभिप्रेत आहे हे संत आपल्याला सांगत असतात. आपण पहिल्यांदा शब्दार्थ बघूया. मना मानसी, हा मानसी शब्द जो वापरलेला आहे म्हणजे मानस म्हणजे अंतर्मन, ज्याला आपण अंतःकरण म्हणतो किंवा अंतर्यामी एखादा विचार येणं, मानसी असा शब्द वापरलेला आहे. मना मानसी. दुःख म्हणजे काय आहे की सुखाच्या बरोबर उलटी भावना आहे, उलट भावना. म्हणजे मनाची अशी विकल अवस्था की जिथे मनाला सुख मिळत नाही, मनाविरुद्ध काहीतरी त्रासदायक असं घडलेलं आहे, त्यावेळेला जी एक प्रकारची अस्थिरता येते, अस्वस्थता येते, एक प्रकारची बैचेनी येते. अशा अवस्थेमध्ये जर दुःख परंपरा खूप वाट्याला आली तर मनुष्य काही वेळेला उन्मळून पडतो आणि अशा अवस्थेमध्ये मनुष्याला कुठलंही सुख मिळत नाही. त्याला दुःख असं म्हणतात. आणि समर्थ सांगतात की मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. शोक म्हणजे जी गोष्ट दुःखाची आधी घडून गेलेली आहे त्याची आठवण करणे आणि पुन्हा त्याचं दुःख व्यक्त करणे, मनातल्या मनामध्ये त्याचं रुदन करणे, त्रागा करणे, ह्याला समर्थांनी शोक असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे दुःख ही वर्तमानामधली गोष्ट आहे, तर दुःख भोगल्यानंतर त्याची पुन्हा आठवण झाल्यानंतर जी अवस्था येते त्याला शोक असं म्हणतात. ते आठवून म्हणजे मनुष्याला काही वेळेला एखादी दुःखद घटना आठवते आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, त्यावेळेला तो शोक करतोय असं आपण म्हणतो. दुःख त्याने आधीच भोगलेलं आहे. आणि चिंता, चिंता म्हणजे काळजी जी भविष्याविषयीची मनुष्याला वाटत असते. त्याच्या मनामध्ये कुठेतरी भय असतं, त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक भीती असते, त्याला समर्थांनी चिंता असं म्हटलेलं आहे. समर्थ दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की मना सर्वथा शोक चिंता नको रे, म्हणजे शोकही करू नका आणि भविष्याची चिंता करू नका. तिसऱ्या चरणामध्ये विवेके देहबुद्धी सोडून द्यावी असं सांगितलंय. देहबुद्धी म्हणजे काय, तर मी देहच आहे ही भावना आपल्या मनामध्ये जेव्हा असते, म्हणजे आपण देहाला स्वतंत्र समजत नाही,
मी आणि देह एकच आहे, ह्याला देहबुद्धी असं म्हणतात. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. विदेहीपणे म्हणजे देहातीत अवस्था जी संतांना प्राप्त झालेली असते, जे देहाच्या पलीकडे असतात. देहबुद्धीचा पूर्णपणे नाश किंवा नष्ट झालेली असते देहबुद्धी, आणि त्याच्या पलीकडे संत गेलेले असतात. त्याच्यामुळे ते विदेही अवस्था भोगत असतात. विदेही अवस्थेतला आनंद ते भोगत असतात. मुक्ती म्हणजे देहाच्या बंधनातून किंवा आसक्तीमधून तो जीव जेव्हा सुटतो तेव्हा त्याला मुक्ती असं म्हणतात. म्हणजे विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, हे 4थ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलेले. पण ह्याचा सरळ अर्थ बघूया की समर्थ काय सांगतात की हे मना, तू अंतर्यामी दुःख करू नकोस. मना मानसी दुःख आणू नको रे. तू अंतर्यामी दुःख करू नकोस. मना सर्वथा शोक चिंता नको रे. म्हणजे पुढे काय सांगितलंय की आता तू शोक करू नकोस आणि तू चिंताही करू नकोस. तू कुठलीही काळजी करू नकोस. विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. विवेक म्हणजे सत्य आणि असत्य ह्यातील फरक आपल्याला ओळखता येईल, ही बुद्धी विवेक बुद्धी, ज्याला सत्सद्विवेक बुद्धी असं म्हणतात, ती जागृत तू ठेव आणि तुझी देहबुद्धी तू सोडून दे आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. म्हणजे तू देहातीत अवस्था प्राप्त कर आणि तू मुक्त हो. कर्माच्या बंधनातून, प्रापंचिक आसक्तीमधून तू मुक्त हो आणि तो मुक्तपणाचा आनंद तू भोग, असं मनाला समर्थांनी सांगितलेलं आहे. आधीच्या श्लोकामध्ये समर्थांनी काय सांगितलं आपल्याला की मनातांची रे पूर्व संचित केले तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे का दुःख वाट्याला आलं माझ्या, तर मी काहीतरी चुकीचं कर्म केलेलं आहे म्हणून माझ्या वाट्याला दुःख आलं. पण कुठलं कर्म माझ्या हातनं घडलेलं आहे हे कळत नसल्यामुळे त्याला प्रारब्ध असं नाव महाराजांनी दिलेलं आहे. म्हणजे मनुष्य जो काही कर्म करतो, मग ते चांगलं कर्म असेल किंवा वाईट कर्म असेल, त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. हा कर्माचा सिद्धांत आहे. जे तुम्ही कराल ते तुमच्या वाट्याला येणार आहे. म्हणजे जसं शेतामध्ये तुम्ही चांगलं बी पेरलं तर चांगलं पीक येणार आहे. जर तुम्ही शेतीची मशागत चांगल्या पद्धतीने केली नाहीत तर चांगलं पीक तुमच्या हातामध्ये येणार नाही. आपण म्हणतो ना की जसं कराल तसं तुम्हाला ते परत तुमच्या वाट्याला येणार. आपण जर चांगली कर्म केली तर त्याचं फळ म्हणून चांगल्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात. म्हणजे चांगलं अथवा वाईट कर्म हे संचितामध्ये जमा होतं. चुकीचं कर्म घडलं हातून, त्याचंही सगळं जमा होतं. एक दिवस ते संचित पक्व होतं आणि त्याचा परिणाम म्हणून मनुष्याला चांगले दिवस बघायला मिळतात किंवा त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येतं. त्याच्या आयुष्यामध्ये दुःख त्याला भोगावं लागतं. चांगलं कर्म केलं असेल तर सुखाचे क्षण त्याला अनुभवता येतात. जर हातनं काहीतरी वाईट घडलेलं असेल तर त्याला दुःख परंपरा भोगावी लागते. पण ते अमुक एका कर्माचं फळ आहे हे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असं म्हणतो. महाराज सांगतात की प्रारब्ध कोणालाही चुकत नाही. प्राण्यांना देखील प्रारब्ध असतं, मनुष्यालाही प्रारब्ध आहे. कठीण प्रारब्ध भोग वाट्याला आला की दुःख भोगावं लागतं. म्हणजे दुःख का भोगावं लागतं हे मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलं की तुम्ही जसं वागाल त्याप्रमाणे तुम्हाला ते भोगावं लागेल. मना तांचिरे पूर्व संचित केले तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. मग आज दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे ना, मग कशा पद्धतीने त्या दुःखाला सामोरं जायचं हे समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की मना मानसी दुःख आणू नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. म्हणजे संतांची भूमिका पहा की त्यांना आपल्यासारख्या सामान्य मनुष्याने हसत खेळत राहावं. जरी त्याच्या वाट्याला दुःख आलं तरीही त्याने दुःख करू नये, भविष्याची चिंता करू नये आणि जे काही गतकाळामध्ये दुःखद घडलेलं आहे
ते आठवून त्याचा शोक करू नये. जर अशा पद्धतीने मनुष्य राहिला तर त्याला त्याचा रोजचा दिवस अतिशय चांगला आणि आनंदाने जगता येईल. म्हणजे समर्थांनी इथे 3 वेगवेगळे शब्द प्रयोग केलेले आहेत. एक दुःख हा शब्द वापरलेला आहे, एक शोक हा शब्द वापरला आणि चिंता. 3 काळांशी संबंधित असलेले हे शब्दप्रयोग आहेत. दुःख हा शब्द वर्तमान काळाशी संबंधित आहे. आजचा क्षण जगत असताना जर माझ्या मनाविरुद्ध झालं तर जे मला होतं ते दुःख आहे. आज माझ्या आयुष्यामध्ये वर्तमानात दुःखद घटना घडली. काही दिवस गेल्यानंतर त्याची आठवण होऊन जर माझ्या मनाला त्रास होत असेल तर त्याला शोक असं म्हणतात. आणि भविष्य काळाविषयी जेव्हा चिंता वाटत असते, काळजी वाटत असते, त्याला समर्थांनी चिंता असा शब्द वापरलेला आहे. की भविष्याविषयीची काळजी, भविष्याविषयीचं मनामध्ये असलेलं भय किंवा भीती, त्याला समर्थांनी चिंता असं म्हटलेलं आहे. मग दोन्ही प्रकार आहेत. प्रत्येक वेळेला काही मनुष्याच्या आयुष्यात सगळं वाईटच असतं अशातला भाग नाहीये. तो दोन्हीही गोष्टी एकाच वेळेला भोगत असतो. कारण त्याच्या हातून चांगलीही कामं घडलेली असतात, चांगली कर्म घडलेली असतात आणि त्याच्या हातनं काही चुकीची सुद्धा कर्म घडलेली असतात. आणि परमेश्वर हा समदृष्टी आहे. परमेश्वर काय करतो? तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ म्हणून तुम्हाला सुखाचे 4 क्षण तो देतो. तुमच्या हातनं जर चुकीचं कर्म घडलं असेल तर ते तुम्हाला भोगावंच लागतं. त्याच्यामध्ये, त्या प्रारब्धामध्ये संत सुद्धा ढवळाढवळ करत नाहीत. म्हणजे आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं त्याप्रमाणे संत विभूती किंवा सद्गुरु तत्व तुमचं प्रारब्ध स्वतः भोगतील, तुमचा भार हलका करतील, पण ते भोगून संपल्याशिवाय त्याचा पूर्णपणे ते नष्ट होत नाही. म्हणजे जेव्हा मनुष्य भूतकाळामध्ये काही चांगल्या घटना घडलेल्या असतील तर त्या आठवून तो आनंदित होतो. दुःखद घटना घडल्या असतील तर तो शोक करतो. भविष्याविषयीची त्याच्या मनामध्ये आशा असते, पण त्या आशेच्या मागे एक कुठेतरी अनामिक भीती पण असते की सगळं व्यवस्थित होईल ना माझं, ही एक भीती असते. तर संत मंडळी तुम्हाला जी नकारात्मक भावना मनामध्ये आहे त्याच्यावर काम करायला सांगतात, त्याच्यावर अभ्यास करायला सांगतात. सुखाचे 4 क्षण तुम्ही आनंदाने जगताच आहात. ते दिवस कधी आले आणि कधी गेले तुम्हाला कळणारही नाही. पण ज्यावेळेला दुःख परंपरा वाट्याला येते त्यावेळेला एक एक दिवस हा वर्षासारखा वाटतो. आणि कधी माझे हे भोग संपणार आहेत असा प्रश्न आपल्यालाच पडलेला असतो. त्याचं उत्तर दिलेलं आहे समर्थांनी की मनात अंचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मग आलंय ना वाट्याला, मग आनंदाने भोग. महाराज सांगतात ना की आपण जेव्हा दुःख भोगत असतो त्यावेळेला ते आपल्या चुकीच्या कर्मांमधनं जो प्रारब्धाचा भोग आपल्या वाट्याला आलेला आहे म्हणून ते दुःख वाट्याला आलेलं आहे. मग ज्या वेळेला ते वाट्याला आलंय म्हटल्यानंतर ते भोगूनच संपवायचं. म्हणजे जसं बँकेचं कर्ज फेडत असताना एकीकडे आपल्याला थोडीशी काटकसर करावी लागते, पण दुसरीकडे बँकेचं कर्ज फिटतंय ह्याचा आनंद मनामध्ये असतो. हे जसं व्यवहारातलं उदाहरण आहे तसं प्रारब्ध भोग भोगताना, दुःख भोगताना मनाला त्रास हा होणारच आहे. जशी तिथे काटकसर करावी लागणार आहे तसा इथे मनाला त्रास होणारच आहे. पण आनंद कशाचा मानायचा की प्रारब्ध भोग भोगून संपतोय म्हणजे हा मला पुन्हा भोगायला लागणार नाही, म्हणजे पुन्हा माझ्या वाट्याला दुःख येणार नाही. आणि हेच समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे आपल्या वाट्याला येणारे भोग हे आपल्या कर्माचेच असतात. प्रारब्धाचे भोग कोणालाही चुकलेले नाहीये. त्यामुळे व्यर्थ चिंता किंवा शोक, दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा 2 गोष्टी आपल्या मनामध्ये आपण धरून ठेवायच्या की जे काही घडतंय ते भगवंताच्या इच्छेने घडतंय. आणि दुसरी गोष्ट, भविष्यामध्ये सगळं काही भगवंत चांगलंच करणार आहे. जे माझ्या हिताचं आहे तेच तो घडवणार आहे. जे घडून गेलेलं आहे ते भगवंताच्या इच्छेनीच घडलेलं आहे. आपण आपली इच्छा त्याच्यामध्ये मिसळली की सगळ्या काही गोष्टी सुकर होतात. आपलं काय होतं, आपल्या मनामध्ये एक वेगळी गोष्ट असते, नाही असंच घडायला पाहिजे.
पण नियतीच्या मनामध्ये तसं नसतं. प्रारब्ध योग काहीतरी वेगळाच असतो. तो आपल्याला कळत असतो की हे मला मिळणार नाहीये, हे माझं होणार नाहीये. तरीही माणूस तिथेच धडका देत राहतो. आणि मग ज्या वेळेला ती गोष्ट त्याच्या पदरात पडत नाही त्यावेळेला तो दुःखी होतो. मग पुढे तो शोक व्यक्त करतो आणि आता माझं कसं होणार म्हणून चिंता व्यक्त करतो. ह्या तिन्ही गोष्टी समर्थाने सांगितलंय, पहिल्या ह्या सोडून द्या. जे परमेश्वराला तुमच्या बाबतीत करायचंय ते तो केल्याशिवाय राहणारच नाहीये. मग आपण कशासाठी काळजी करायची? म्हणून तो विवेक ठेवायला सांगितलेला आहे. कारण काळजी ही कशातनं उत्पन्न होते? तर वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत असं महाराजांनी सांगितलंय. आणि वासना आणि अहंकार म्हणजे देहबुद्धी आहे. आणि म्हणून तिसऱ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलंय की विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. पहिल्यांदा सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायची. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहण्यासाठी आपल्याला भगवंताचं स्मरण पाहिजे. आपल्या हातनं चांगलं कर्म घडायचं असेल तर विवेक जागृत पाहिजे. विवेक जागृत राहायला हवा असेल तर आपण भगवंताचं स्मरण ठेवायला पाहिजे. जर आपण भगवंताच्या स्मरणामध्ये राहिलो, त्याच्या नामामध्ये राहिलो, त्याच्या अनुसंधानामध्ये राहिलो तर आपला विवेक जागृत राहतो. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली की देहबुद्धी कमी कमी होत जाते, क्षीण होत जाते. आणि मग मनुष्याला देह प्रारब्धावर टाकता येतो. आणि मग जी काही सुखदुःख त्याच्या वाट्याला येतात ती त्याला भोगता येतात त्रयस्थ दृष्टीने. म्हणजे इथे त्याला त्याच्या मनाला हे पटवून द्यावं लागतं विवेकाने की मी म्हणजे देह नाही, मी आत्मस्वरूपाने भिन्न आहे आणि देह हा भिन्न आहे. अशा भूमिकेतनं आपण जर राहिलो तर आपल्या वाट्याला येणारी जी प्रारब्ध योगानुसार येणारी जी काही सुखदुःख असतील ते जे देहाचे भोग असतील ते देहाच्या माथी. मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाही असं महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण मन हे स्वतंत्रपणे उपासनेमध्ये ठेवू शकतो आणि देह हा सगळी काही म्हणजे प्रारब्धाची जी काही आपत्ती आहे किंवा भोग आहेत हे भोगण्यासाठी त्या देहाला ठेवायचं. आणि म्हणून समर्थांनी काय शब्दप्रयोग वापरलाय की मना मानसी दुःख आणू नको रे. म्हणजे पहिल्यांदा मनाला केलेला उपदेश आणि पुन्हा मानस हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. म्हणजे इथे समर्थांनी दोन तऱ्हेची मनं उलगडून दिलेली आहेत, एक बहिर्मन आणि एक अंतर्मन. म्हणजे मना मानसी दुःख आणू नको रे म्हणजे बहिर्मनाला केलेला उपदेश आहे की तू अंतर्मनाला जाऊन सांग की तू दुःख करायचं नाहीस. मनुष्य हा वरपांगी मी सुखी आहे, मी आनंदी आहे, माझं सगळं काही छान चाललेलं आहे, मला कुठे कशाचं काय दुःख आहे हे तो दाखवेल. पण मनामध्ये तो अत्यंत दुःखी असतो. ज्या काही गोष्टी त्याला आयुष्यामध्ये मिळालेल्या नाहीयेत त्याची त्याला टोचणी असते, त्याची त्याला अस्वस्थता असते. त्याच्या इच्छेविरुद्ध जे काही घडलेलं असेल त्यामुळे तो कुठेतरी मनामध्ये दुःखी असतो, उदासीन असतो. तो वरपांगी दाखवेल की मी अतिशय सुखी आहे, माझ्या प्रपंचामध्ये सगळं काही आहे, सगळं काही मला मिळालेलं आहे, मी अतिशय आनंदी आहे, हे वरनं तो दाखवेल. पण तो मनातून थोडासा दुःखी असू शकतो. तिथे उपदेश केलेला आहे की अंतर्मनाला केलेला उपदेश आहे की तू दुःख बाळगू नकोस. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी हे जे समर्थांनी आधीच्या श्लोकामध्ये सांगितलंय की ती दुःख उराशी घेऊन बसू नका, कवटाळून बसू नका. जे दुःखाचे क्षण आधी तुम्ही घालवले, भोगले ना, ते पुन्हा का क्षण आठवून परत ते भोगताय दुःख? एकदा दिलं तुम्हाला नियतीने दुःख भोगायला, ते भोगलत तुम्ही, पुन्हा आज आठवायचं आणि पुन्हा भोगायचं. नियती म्हणेल अरे तुझं भोगून झालंय, तू पुन्हा पुन्हा ते आठवून शोक का करतोस? हे संत आपल्याला सांगतायत ना की तुम्ही शोक करू नका आणि भविष्याची चिंता करू नका. वर्तमानामध्ये जगायला लागतं आपल्याला. माणूस वर्तमानामध्ये न जगता भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टींनी दुःखी राहतो आणि भविष्याविषयी चिंता करत बसतो. त्याला काळजीनी पोखरतं त्याचं सगळं मन आणि त्याची उपासना साधना काहीही नीट होत नाही. बसला साधनेला की भविष्याचे विचार
किंवा भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टींविषयीची आठवण. म्हणून तो विवेक आहे की सत्सद्वेग बुद्धी जागृत ठेवून देहबुद्धीला आपल्याला नष्ट करायचे. आणि हे सूत्र सांगताना महाराज असं सांगतात की न सोडावा मनाचा धीर, मागे उभा रघुवीर. आपला रामराया आहे ना, का चिंता करायची? जे काही आहे ते रामाला सांगायचं, जे काही आहे ते मारुतीरायांना सांगायचं, जे काही आहे ते समर्थांना सांगायचं, जे काही आहे ते महाराजांना सांगायचं. जी काही काळजी वाटते ना ती महाराजांना जाऊन सांगा, रामाला जाऊन सांगा. महाराज म्हणतात ना की तुम्ही माझ्यापाशी आल्यानंतर काळजीचं गाठोडं इथे ठेवून जा. पण आपण काय करतो? आपण सद्गुरूंच्या स्थानी जातो. आपल्या मनामध्ये असलेली सगळी काळजी, चिंता, ज्या काही गोष्टी दुःखाच्या असतील सगळं त्यांना सांगतो, पण त्यांच्यापाशी ते ठेवून येत नाही. आपण तेच परत गाठोडं उचलतो आणि चालायला लागतो. मग इथे सद्गुरु तत्व काय करणार? आपल्याला सगळं सद्गुरूंना तिथे सोडून यावं लागतं. त्याच्यासाठी शरणागतीचा भाव पाहिजे. शरणागतीचा भाव नसेल तर आपल्याला हे असं सोडून येता येत नाही. कारण करते पण आपण स्वतःकडे घेतलेलं आहे. अजूनही मनामध्ये एक खुमखुमी असते की मी हे सगळं व्यवस्थित घडवून आणीन, मला हवं तसं मी घडवीन. पण जेव्हा आपल्याला हे कळतं की हे काही आपल्या हातातलं नाहीये, कुठली तरी एक त्रयस्थ शक्ती आहे, त्याला तुम्ही परमेश्वर माना किंवा मानू नका, पण एक शक्ती ब्रह्मांडाचं ती पूर्ण चालवतीये ब्रह्मांड. ती शक्ती तिच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. फक्त ती तुमच्या पदरात कुठलं माप घालणार आहे? तुमच्या कर्मानुसार जे घडेल ते तुमच्या पदरात पडणार आहे. म्हणून संतांचा जो कटाक्ष कर्म मार्गावर आहे तो तेवढ्यासाठीच आहे की तुम्ही कर्म व्यवस्थित करा, कर्तव्याला चुकू नका. कर्म व्यवस्थित केलं, प्रामाणिकपणे केलं, अधर्म केला नाही, अनितीने वागला नाहीत की कोणीही तुमचं काहीही करू शकणार नाही. दुर्दैवाने जरी प्रारब्ध भोग वाट्याला आला तरी सद्गुरू सांभाळतील, परमेश्वर सांभाळेल. म्हणून पहिली काळजी करणं बंद करायला पाहिजे. मग काळजी करणं बंद कसं होणार? त्याच्यासाठी महाराज सांगतात की तुम्ही भगवंताचं नाम घ्या. तुम्ही नामामध्ये राहिलात की नामातनं जी शक्ती मिळणार आहे त्याने ती उद्याची काळजी सगळी नष्ट होईल. महाराजांनी एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे की आगगाडीमध्ये चालकावर विश्वास ठेवून जसं आपण स्वस्थ झोप घेतो तसं भगवंतावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवून राहिलं पाहिजे. म्हणजे काय होईल की मनाने तुम्ही भगवंताचे व्हाल. आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवायचं आणि देह प्रारब्धाच्या ह्याच्यात सोडून द्यायचा प्रवाहामध्ये. मग तो कधी सरळ जाईल, कधी गचका खाऊन बुडायच्या बेतात येईल, पण सदा सर्व काळ तुमचा आनंद आणि समाधान टिकेल जर नामाच्या अनुसंधानामध्ये आपण राहिलो तर. म्हणून महाराज म्हणतात की जे काही कर्तव्य तुमच्या वाट्याला आलेलं आहे ते तुम्ही करा आणि स्वस्थ बसा. आपण स्वस्थ बसलो की चिंता करत बसतो किंवा दुःख करत बसतो. वर्तमानाचा क्षण आनंदाने जगता येत नाही आपल्याला. बसलो आपण साधं 5 मिनिटं तरी सुद्धा मनामध्ये असंख्य विचार येतात. एकतर घडून गेलेल्या गोष्टींची आठवण, त्यातल्या त्यात ज्या काही दुःखद गोष्टी आहेत त्यांची आठवण, किंवा भविष्याविषयीची चिंता. म्हणून महाराज सांगतात की पहिलं हे बंद करा. समर्थांनी पण तेच सांगितलं की मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. चौथा चरण हा परमोच्च बिंदू आहे जो संत भोगत असतात, संत त्या पदाला पोचलेले असतात. पण सामान्य माणूस त्या भूमिकेचा निदान अभ्यास तरी करू शकतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. थोड्या क्षणासाठी का होईना पण ती मुक्ती जर त्याला अनुभवायला आली तरी सुद्धा पुष्कळ मिळालं. म्हणून नियतीचे जे काही आघात आपल्यावर होतात ते त्याचे त्याला म्हणून देऊन टाकावे, तो देहाचा भाग आहे. मनाने आपण पूर्ण भगवंताचे होऊन राहावं. मग पहिला विचार करावा की आपल्याला दुःख का होतं. आपल्या मनासारखं घडलं नाही की आपल्याला दुःख होतं. जे आपल्याला हवंय ते आपल्याला मिळत नाही, जे आपल्याला नकोय ते आपल्या पदरात पडतं, मग ते आपल्याला मान्य करून घ्यावं लागतं. ह्या दोन्ही गोष्टी दुःखाला कारणीभूत ठरतात. महाराज सांगतात की काळजी, दुःख, चिंता, तळमळ ही सगळी बद्धपणाची लक्षणं आहेत. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंद आणि समाधान टिकवून राहणं
हे मुक्तपणाचं लक्षण आहे. आणि हेच चौथ्या चरणात समर्थाने सांगितलंय की विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर नाम घ्यावं लागणार आहे. एकदा नामाची बैठक आपली पक्की बसली, सद्गुरूंवर गाढ निष्ठा बसली, श्रद्धा बसली, परमेश्वरावर पूर्णपणे श्रद्धा बसली, की मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की आता जे काही व्हायचंय ते त्यांच्या इच्छेने घडणार आहे. चांगलं वाईट ते बघून घेतील. कर्म मात्र व्यवस्थित व्हायला पाहिजे, पण कर्माचा अभिमान सुद्धा राहता कामा नये. जर करते पण घेऊन कर्म केलं तर पुण्य मिळेल चांगलं कर्म केल्याचं, पण पुन्हा ते सुखाचे क्षण भोगायला जन्म घ्यावा लागेल. हातनं वाईट कर्म घडलं तर ते पाप म्हणून फळाला येईल, तेही भोगायला यावं लागेल. मग मुक्ती कशी मिळणार? म्हणजे करते पण सोडून कर्म करावं लागतं. म्हणजे जे काही पुण्य फळ मिळालेलं आहे तेही भगवंताला अर्पण, आणि भगवंताचं स्मरण राखल्यामुळे हातनं चुकीचं कर्म घडत नाही. चुकीचं कर्म घडत नाही म्हणजे पाप कर्म तुमच्या हातनं घडलं नाही की तेही फळाला येत नाही. मग जिथे पापही नाही, जिथे पुण्यही नाही, कारण सगळंच भगवंताला अर्पण आहे आणि पाप घडत नाहीये हातनं, त्यावेळेला ती विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी आहे. म्हणून समर्थ सुद्धा आपल्याला हे सांगतात की तुम्ही जे काही सुखदुःख तुमच्या वाट्याला आलेलं आहे ते देहाचं म्हणून ते देहाकडेच पाठवून द्या. आपल्याला आपल्या देहाकडे साक्षी भावानी पाहता आलं पाहिजे. म्हणजे महाराजांनी छान उदाहरण दिलेलं आहे की आपण पुलावर उभे आहोत, पुलाखालनं पाणी वाहतंय, त्या पाण्याचा आपल्या पायाला स्पर्श न होता सुद्धा त्या पाण्याची मजा आपल्याला अनुभवता येते. तसं आपण आपल्या संसारामध्ये अलिप्तपणाने राहता आलं पाहिजे. म्हणजे प्रपंचामधला आनंद घ्यायचा आहे, पण तो विषयावर अवलंबून न ठेवता भगवंताकडनं येणारा आनंद पाहिजे. म्हणजे एकीकडे प्रापंचिक कर्तव्य करत असताना आपल्याला भगवंताकडनं येणाऱ्या आनंदामध्ये, समाधानामध्ये राहता येईल. अजून एक उदाहरण दिलेलं आहे महाराजांनी. लहान मुलं पावसाळ्यामध्ये होड्या करतात, पाण्यामध्ये सोडतात. मग कोणाची होडी पुढे पुढे जाते, कोणाची होडी तशीच बुडते. पण मुलं ती होडी बुडली तरी आनंद घेतात बघा. तसं आपल्याला कधी सुख मिळालं, कधी दुःख मिळालं, तरी साक्षी भावानी आपल्याला आपल्या दुःखाकडे सुद्धा पाहता आलं पाहिजे. हे समर्थांना आणि महाराजांना सांगायचे. मग ती जी दुःखाची जाणीव आहे ती दूर कशी करायची? काय म्हणतात महाराज की देहाचे दुःख अत्यंत भारी, राम कृपेनी त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम, हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. सतत विवेक अखंड चित्ती, रामनामी मनोवृत्ती, हेची तुम्हा परमप्राप्ती. प्रारब्धाने देहाची स्थिती, आपण न पालटू द्यावी वृत्ती. पांडव परमात्म्याचे सखे झाले, तरी वनवासातून मुक्त नाही झाले. देहाचे भोग देहाचे माथी, कष्ट न होती रघुनाथ स्मरता. देह सोपवावा प्रारब्धावर, मन गुंतवावे रामावर. किती महाराजांनी सरळ सोपं करून सांगितलेलं आहे की दुःख ही परमात्म्याची इच्छा समजून राहायला हवं, म्हणजे आपल्याला मुक्तपणाचा आनंद भोगता येईल. जी काही काळजी लागलेली आहे ती सुद्धा रामापाशी सोडून द्यावी. महाराज म्हणतात तसं ते काळजीचं गाठोड तिथे सोडून यायला पाहिजे. म्हणजे एकदा काळजी गेली आपल्या मनातनं की जो काही आनंद राहतो तो स्वयंसिद्ध आहे, तो दुसरा कुठून तरी मिळवायचा नाहीये. पण ही जी चिंता, काळजी, हे जे काही सगळं आपल्या मागे लागतं ना, ते कशामुळे लागतं, तर ते कर्तेपणातनं आपल्याकडे येतं. आणि ती सगळी काळजी आपल्या आनंदाला झाकळून टाकते. आता कर्तेपण कसं आपल्याला बाधतं ते आपण बघूया. आपलं कसं होतं की कर्माच्या सुरुवातीला, म्हणजे कर्म करायच्या आधी आपल्याला काळजी लागते. कसं होणार ही पहिली काळजी लागते कर्म सुरू करायच्या आधीच. कर्म करीत असताना मनामध्ये कुठेतरी एक काळजी असते, कसं होतंय कुणास ठाऊक, म्हणजे पुन्हा काळजी आहेच. आणि कर्म करून झाल्यानंतरही काळजी आहे की ह्या कर्माचं आता मला फळ काय मिळणार आहे. म्हणजे फळ मनासारखं मिळालं नाही की पुन्हा दुःख वाट्याला येणार. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये
म्हणजे वर्तमानात जगतोय, भूतकाळाची आठवण करतोय किंवा भविष्याची चिंता करतोय, ती काळजी काही सुटत नाही. मग महाराजांनी काय सांगितलं की अर्जुनाने जशा त्याच्या रथाच्या दोऱ्या श्रीकृष्णाच्या हातामध्ये दिल्या, तसं आपण आपल्या आयुष्याच्या दोऱ्या भगवंताच्या हातात आणि सद्गुरूंच्या हातामध्ये द्याव्या. त्यांना जसं ठेवायचं तसं ठेवतील. हे अवघड आहे. अशा प्रकारची मनाची भूमिका आपली बनवणं हे फार अवघड आहे, पण आपल्याला तसा प्रयत्न तरी करता येईल. आपण काय करतो, सगळं काही करते पण स्वतःकडे खेचून घेतो. आपल्यामध्ये एक प्रकारचं हे असतं की मी करून दाखवलं, मी करून दाखवीन. महाराजही सांगतात की प्रयत्न हा पूर्णपणे करावा. जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की नाही अजून थोडासा प्रयत्न करायला पाहिजे, तिथपर्यंत प्रयत्न करा असं महाराजांनी सांगितलेलं आहे. कुठलेही संत असं सांगत नाहीत की तुम्ही प्रयत्न करू नका. तुम्ही प्रयत्न जरूर करा, पण फळ भगवंतावर सोपवा. जर मनासारखं झालं नाही तर दुःख करू नका असं संतांचं सांगणं आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात की विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आपण मगाशी बघितलं तसं की देहबुद्धी म्हणजेच वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. जसं नामस्मरण करू तसं त्या वासना क्षीण होत जातात, अहंकार सुद्धा थोडा थोडा कमी होत जातो आणि मग आपल्याला काळजी फारशी उरत नाही. आपल्या मनाची भूमिका अशी बनते की ठीक आहे, महाराज आहेत, रामराय आहे, त्यांना जसं मला ठेवायचं असेल तसं ते ठेवतील, पण आपण कर्म मात्र व्यवस्थित करायला पाहिजे. आपण नीतिमत्तेचं पालन करायला पाहिजे, आपण धर्माचरण करायला पाहिजे, आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि सदाचरण पाहिजे. परमार्थाचा हा पाया आहे. परमार्थाची इमारत ह्या गोष्टींवर उभी करायची. तुम्ही जर वागायला चुकलात, तुमच्या अंतःकरणामध्ये जर अशुद्धता असेल, तर तुम्हाला भगवंत प्राप्त कधीही होणार नाही. नामस्मरण हे पुढचं आहे. पहिल्यांदा शुद्ध अंतःकरण, सदाचरण आणि मग नामस्मरण. पण गंमत अशी आहे की अंतःकरण शुद्ध करायला नामच घ्यावं लागतं, आचरण शुद्धीसाठी नामच घ्यावं लागतं. त्यामुळे नाम हे सगळ्यांना पूर्ण व्यापून उरलेलं आहे आणि म्हणून भगवंताचं नाम हे अतिशय श्रेष्ठ आहे. नामस्मरणाच्या योगाने आपण अनुसंधान ठेवलं म्हणजे काळजी नष्ट होते. आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे संकटापेक्षा त्या संकटाची जाणीव आपल्या मनामध्ये जास्त भीती उत्पन्न करते. म्हणून सगळ्या गोष्टी रामावर सोपवून द्यायच्या की तुला जसं ठेवायचंय तसं तू ठेव. उद्याचा दिवस हा तुझ्याच कृपेने मला बघायला मिळणार आहे. तू जसा तो दिवस माझ्या आयुष्यामध्ये घालशील तसा मी त्याला सामोरं जाईन. म्हणून प्रपंचामध्ये नुसतं रडत बसण्यापेक्षा प्रपंचातली सुखदुःख हसत झेलावीत. म्हणजे महाराजांचं तत्वज्ञान काय सांगतं की प्रारब्ध भोग वाट्याला आलेला आहे ना, मग दुःख करत बसून तो का भोगता, आनंदाने भोगा. अशा पद्धतीने मनोभूमिका आपण ठेवायची की हा भोग भोगून संपतोय म्हणजे मला आता हा परत भोगावा लागणार नाही. अशी जर भूमिका ठेवली तर आपण दुःख करत बसणार नाही. स्वस्थतेने आपल्याला राहता येईल. पण स्वस्थतेने आपल्याला का राहता येत नाही? 2 ते 3 गोष्टी ह्याच्या मागे आहेत. एक म्हणजे आपल्या मनाविरुद्ध घडणं, मागच्या बऱ्या वाईट गोष्टींची आपल्याला आठवण राहणं आणि भविष्याविषयीची काळजी वाटणं. ह्या 3 गोष्टींमुळे आपल्या मनाला कधीही स्वस्थता मिळत नाही. मग अशा वेळेला मनाला हे समजवावं की तुझ्या हातनं जे काही कर्म घडलेलं आहे त्याचं फळ म्हणून चांगलं अथवा वाईट तुझ्या वाट्याला येणारच आहे. ते नियतीने ठरवून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त त्याला सामोरं जायचंय. पण हे सगळं करत असताना रोजचं कर्म मात्र आपल्याकडनं व्यवस्थित घडलं पाहिजे, ह्याच्यावर आपला कटाक्ष पाहिजे. जे घडून गेलेलं आहे ते येईल वाट्याला, पण सद्गुरूंच्या कृपेने महाराज आणि परमेश्वर तुम्हाला सही सलामत त्यातनं बाहेर काढेल. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, जर तुम्ही सदाचाराने वागत असाल तर, जर तुम्ही नीतिमत्तेने वागत असाल तर, जर तुमचं अंतःकरण शुद्ध असेल तर. प्रारब्धाचा संबंध हा देहाशीच असतो. मन आणि देह ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. म्हणजे मी देह नाही हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा आपले स्नेही वारतात,
आपण त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला गेलो की त्यांचा देह तिथे ठेवलेला असतो, पण आपण काय म्हणतो की माझे स्नेही गेले. मग काय गेलं? देह तर समोरच आहे. म्हणजे आयुष्यभर ती व्यक्ती जिवंत असताना आपण त्याला देह समजतो, पण ती व्यक्ती गेल्यानंतर खरं जे आहे ते आपण बोलतो. म्हणजे देह समोर ठेवलेला असून सुद्धा आपण असं म्हणतो की आमचे स्नेही गेले. मग कोण गेलं? तर त्या देहामधलं जे चैतन्य आहे ते देह सोडून बाहेर पडलं. ह्याचाच अर्थ काय की ते चैतन्य म्हणजे आत्मस्वरूप हे मृत्यू नंतर किंवा मृत्यूच्या क्षणी देह सोडून बाहेर पडणार. ह्याचाच अर्थ मी आत्मस्वरूपाने निराळा आहे माझ्या देहापेक्षा, हे आपल्याला विवेकाने समजून घ्यावं लागतं. ज्या वेळेला आपल्याला हे विवेकाने समजून घेता येईल त्यावेळेला देहबुद्धी हळूहळू क्षीण होत जाईल आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावीचा काही क्षण का होईना पण आपल्याला अनुभव येईल. म्हणजे महाराज म्हणतात तसं की संतांना सुद्धा त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं, पण संत हे देहातीत असल्यामुळे ते विदेही अवस्था भोगत असतात. त्यातलं सुख, त्यातला परमोच्च आनंद आणि समाधान ते भोगत असतात. त्यामुळे संतांवर कुठल्याही सुखदुःखाचा परिणाम होत नाही, कारण सगळ्याच्या पलीकडे संत गेलेले असतात. त्यांना त्यांच्या देहाची स्मृती ही फक्त व्यवहारापुरती असते. संत हे देहातीत असतात. संतांच्या ठाई अहंकार नाही, संतांच्या ठाई वासना नाही. दासगणू महाराजांनी गजानन विजय ह्या ग्रंथामध्ये म्हटलंय ना की षड विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. ते सगळे 6 विकार धुतल्याशिवाय अंगी साधुत्व येत नाही. त्यामुळे जी व्यक्ती संत विभूती त्या परमोच्च पदाला पोचलेली आहे, जी विदेही अवस्था भोगतीये, सगळे विकार धुवून काढलेले आहेत, अहंकार नष्ट केलेला आहे, देहबुद्धी नष्ट केलेली आहे, अतिशय साधन करून उपासना करून सगळं जाळलेलं आहे, वासना जाळलेली आहे. त्यावेळेला त्यांना संतपद प्राप्त होतं, त्यावेळेला त्यांना सद्गुरुपद प्राप्त होतं. त्यावेळेला जगाचा पूर्णपणे उद्धार करण्यासाठी, सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी परमेश्वर त्यांच्याकडून पूर्णपणे कार्य करून घेत असतो. त्यावेळेला ती व्यक्ती संत पदावर आणि सद्गुरु पदावर जाते. ती विदेही अवस्था भोगत असते. त्यांच्या मनावर कुठलाही सुखदुःखाचा परिणाम होत नाही. म्हणजे संत आणि सर्वसामान्य आपल्यासारखी माणसं दोघांनाही प्रपंच असतो, पण प्रापंचिक माणूस सगळं करते पण स्वतःकडे घेतो, म्हणून त्याला तो प्रपंच बाधतो. संत सुद्धा प्रपंच करतात, पण सगळं करते पण भगवंताकडे देतात, त्यामुळे त्यांना प्रपंचातलं सुखदुःख बाधत नाही. सुखदुःखाची जाणीव प्रापंचिकाला असते, संतांना ती जाणीवच नसते. त्यामुळे संत सदा सर्वदा समाधी सुख भोगत असतात. आणि हेच तत्व समर्थांनी 4थ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आपण या अनुषंगाने शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांचं स्मरण करूया. महाराज ऐन तारुण्यामध्ये शेगावमध्ये आले, म्हणजे लोकांना ते दिसले. त्यावेळेला ते उष्ट्या पत्रावळींवरचं जे अन्न खात होते, शीत वेचून खात होते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे सांगत होते लोकांना. ओढ्याचं पाणी प्यायचे, नग्न फिरत असत, ते अंगावर कपडाही घालत नसत. पूर्ण देहातीत अवस्था, परमोच्च विदेही अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती. त्यावेळी सुद्धा गावातल्या मंडळींकडनं त्यांना पुष्कळ त्रास सुरुवातीला सहन करायला लागला. सगळ्या संतांना त्रास सहन करायला लागलेला आहे. म्हणजे एकदा महाराजांची, म्हणजे गजानन महाराजांची परीक्षा घ्यायला पाटील मंडळी जी गावची असतात ती येतात. मारुतीच्या मंदिरामध्ये महाराज बसलेले असतात. त्यावेळेला ती सगळी जण त्यांना उसानी मारतात. महाराज अतिशय स्थिर बसलेले असतात. उसानी मारून झाल्यानंतर सुद्धा महाराजांच्या पाठीवर कुठलाही वळ उमटत नाही. मग महाराज योग सामर्थ्याने त्यांना सांगतात की मला तुम्ही हलवून दाखवा. तिथे त्यांनी त्यांचं सामर्थ्य महाराज त्यांना दाखवतात की एक पाटील बंधू त्यांना हलवायला येतो, पण महाराज तसूभर सुद्धा जागचे हलत नाहीत. आणि मग ते सगळ्या पाटील मंडळींना सांगतात
की तुमच्यावर भगवंताची पूर्ण कृपा आहे आणि तुम्ही अशा अशा पद्धतीने पुढे तुमचं आयुष्य व्यतीत करा आणि त्यांच्यावर महाराज पूर्णपणे कृपा करून तो ज्या उसाने त्यांना मारलेलं असतं त्याच उसाचा रस ते स्वतःच्या हाताने पिळून त्यांना प्यायला देतात. म्हणजे संत कसे असतात पहा. पूर्ण विदेही अवस्था, सुखदुःखाचा कुठलाही मनावर परिणाम नाही, पूर्णपणे समाधी सुख भोगत असतात. त्यांच्या पाशी कुठलंही देहबुद्धीतनं उत्पन्न होणारं दुःख, चिंता, काळजी काहीही नसतं. आणि हे सूत्र या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.